अखेर मान्सूनची चाहूल लागली आहे। आज सकाळपासून ढगाळ हवामानासह तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या। आज पावसाचा जोर नसला तरी पुढील 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे वादळ आणि विजांच्या कडकडाटासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे, तर जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा इशारा आहे। अजूनही पेरणीयोग्य पावसाला सुरुवात झालेली नाही, मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारपासून पाऊस वाढत जाईल। परिणामी लांबलेला मान्सून जुलै महिन्यात कसर भरून काढेल अशी आशा आहे। 27 जूनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील 4 दिवस 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिलाय। यावर्षी मान्सूननं चांगलीच ओढ दिली आहे, पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे। आज सकाळपासूनच कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान होतं। अधूनमधून ऊन असलं तरी आकाशात काळ्या ढगांची गर्दी वाढू लागली आहे, त्यामुळे पावसाची चाहूल लागली असून गुरुवारपासून पावसाचा जोर वाढेल अशी चिन्ह आहेत। दरवर्षी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात केवळ जून महिन्यातच सरासरी 278.2 मिलीमीटर पावसाची नोंद होते। गेल्या वर्षी 23 जूनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात 255 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर यंदा 1 जूनपासून आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 47 मिलीमीटर पाऊस झालाय। पावसानं पाठ फिरवल्यानं यंदा पाणी टंचाईचं मोठं संकट निर्माण झालं असून कधी एकदा मुसळधार पाऊस सुरू होतो याकडे सर्वांचे डोळे लागलेत। अशावेळी 25 जूनपासून पावसाचा जोर वाढेल आणि जुलै महिन्यात पाऊस बॅकलॉग भरून काढेल अशी आशा आहे। मात्र त्यामध्ये यंदा अल निनो अडथळा आणणार का याचीही भीती आहे। राधानगरी तालुक्यात मागील वर्षी 13 मे रोजीच पावसाची सुरुवात झाली होती, मात्र यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्यानं खरीप हंगामातील शेती कामं खोळंबली आहेत। अनेक भागांमध्ये पेरण्या रखडल्या होत्या, तर काही शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं होतं, त्यामुळे बळीराजा आर्थिक आणि मानसिक तणावाखाली होता। सोमवार रात्रीपासून राधानगरी तालुक्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। दरम्यान हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस राज्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय।